नमस्कार. आपल्या सगळ्यांनाच कधीतरी हा प्रश्न पडतोच की काही लोक इतरांपेक्षा जास्त काळ आणि जास्त आनंदी आयुष्य कसं काय जगतात. याचं उत्तर कदाचित जपानच्या एका प्राचीन संकल्पनेत दडलेलं आहे, इकिगाई. चला आज आपण दीर्घ आणि आनंदी आयुष्याचं हे रहस्य उलगडून पाहूया. हा प्रश्न तसा सगळ्यांच्याच मनात येतो नाही का. याचं उत्तर शोधण्यासाठी जगभरात खूप संशोधन सुरू आहे. पण गंमत म्हणजे याचं उत्तर फार लांब नाही, तर एका साध्या जपानी शब्दात असू शकतं. चला तर मग पाहूया. आणि ह्याच प्रश्नाचा शोध घेतला आहे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांनी त्यांच्या इकिगाई या पुस्तकात. त्यांनी जपानच्या एका अशा संकल्पनेचा अभ्यास केलाय जी आपल्याला एक लांब आणि समाधानी आयुष्य जगण्याची गुरुकिल्लीच देऊ शकते. तर मग आजच्या या प्रवासात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. आपण जपानमधल्या दीर्घायुष्याच्या रहस्यापासून सुरुवात करू, मग इकिगाई या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊ आणि शेवटी आपल्या जीवनाचा उद्देश कसा शोधायचा या दिशेनं एक पाऊल टाकू. आपला प्रवास सुरू होतोय एका अशा अद्भुत बेटावरून जिथे लोक 100 वर्षांहून अधिक काळ जगतात, तेही अगदी उत्साहाने आणि आनंदाने. या जागेला चिरतारुण्याचं बेट का म्हणतात ते आता आपण पाहूया. हा आकडा बघा, 24.55. जपानच्या ओकिनावा बेटावर दर 1,00,000 लोकांपैकी जवळजवळ 25 लोक 100 वर्षांचे किंवा त्याहून जास्त वयाचे आहेत. हा आकडा जगातल्या इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. म्हणजे इथे नक्कीच काहीतरी खास आहे. आणि या चमत्काराचं केंद्र आहे ओगिमी नावाचं एक छोटंसं गाव. फक्त 3,000 लोकांची वस्ती असलेलं, पण इथे जगातले सगळ्यात जास्त आयुर्मान असलेले लोक राहतात. म्हणूनच याला दीर्घायुष्याचं गाव असंही म्हणतात. तर मग या लोकांच्या दीर्घ आणि आनंदी आयुष्यामागे नेमकं काय रहस्य आहे? उत्तर दडलंय एका सुंदर जपानी शब्दात, जो फक्त एक शब्द नाही, तर ती एक जगण्याची पद्धत आहे. तो शब्द आहे इकिगाई. तर मग इकिगाई म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जगण्याचं कारण. जरा विचार करा, अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला रोज सकाळी उत्साहाने उठायला भाग पाडते? तीच गोष्ट म्हणजे आपला इकिगाई. हे चित्र बघा, इकिगाईची संकल्पना किती सोपी करून सांगितली आहे. 4 प्रश्न आहेत. आपल्याला काय करायला आवडतं? आपण कशामध्ये चांगले आहोत? जगाला कशाची गरज आहे? आणि आपल्याला कशासाठी पैसे मिळू शकतात? या 4ही प्रश्नांची उत्तरं जिथे एकत्र येतात ना, तोच आपल्या आयुष्याचा इकिगाई असतो. काहीही करा, पण निवृत्त होऊ नका. हा इकिगाईचा एक महत्त्वाचा संदेश आहे. गंमत अशी आहे की जापानी भाषेत सेवानिवृत्ती किंवा रिटायरमेंट यासाठी असा शब्दच नाही ज्याचा अर्थ काम पूर्णपणे थांबवणं असा होतो. लोक त्यांच्या आवडीची कामं, मग ते बागकाम असो किंवा एखादी कला, आयुष्यभर करतच राहतात. पण ओकिनावा ही काही जगातली एकमेव जागा नाहीये. जगात अशा आणखी काही जागा आहेत जिथे लोक 100 वर्षांपेक्षा जास्त जगतात. या खास जागांना ब्लू झोन्स असं म्हणतात. ब्लू झोन्स म्हणजे थोडक्यात सांगायचे तर दीर्घायुष्याचे हॉटस्पॉट्स. संशोधकांनी नकाशावर या जागा निळ्या शाईने मार्क केल्या होत्या, म्हणून हे नाव पडलं. शास्त्रज्ञ या जागांचा अभ्यास करून हेच शोधत आहेत की इथले लोक इतके निरोगी कसे राहतात. हे 5 ब्लू झोन्स जपानच्या ओकिनावापासून ते इटली, अमेरिका, कोस्टारिका आणि ग्रीसपर्यंत जगभर पसरलेले आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांच्या जीवनशैलीत काही समान धागे आहेत, जसं की संतुलित आहार, चांगले सामाजिक संबंध आणि आयुष्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन. आणि ह्याचा परिणाम काय होतो तर ह्या ब्लू झोन्समध्ये कॅन्सर आणि हार्ट डिझीजसारखे आजार खूप कमी आहेत. इथले लोक फक्त जास्त काळ जगत नाहीत, तर त्यांचं आयुष्य शेवटपर्यंत उत्साही आणि आरोग्यपूर्ण असतं. आणि हे सगळं त्यांच्या जीवनशैलीमुळे शक्य होतं. बरं, मग आपण या लोकांकडून काय शिकू शकतो? चला, आता त्यांच्या रोजच्या जगण्यातली काही साधी पण अतिशय प्रभावी रहस्य जाणून घेऊया, जी आपणही आपल्या आयुष्यात वापरू शकतो. सुरुवात करूया त्यांच्या जेवण्याच्या सवयींपासून. त्यांच्या आहाराचं सगळं रहस्य एका छोट्या पण शक्तिशाली वाक्यात दडलेलं आहे, जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. ते म्हणतात, हारा हाचिबू. याचा अर्थ आहे आपलं पोट फक्त 80%च भरा. म्हणजे पोट पूर्ण गच्च भरण्याऐवजी थोडी भूक शिल्लक असताना जेवण थांबायचं.
या एका साध्या सवयीमुळे पचनसंस्थेवरचा ताण कमी होतो आणि शरीर निरोगी राहतं. दीर्घायुष्याचं दुसरं रहस्य आहे मोआय. ही एक खूप सुंदर सामाजिक संकल्पना आहे. हा आपल्या जवळच्या मित्रांचा एक गट असतो जो आयुष्यभर एकमेकांना भावनिक आणि गरज पडल्यास आर्थिक आधारही देतो. या भक्कम पाठिंब्यामुळे एकटेपणा कधीच जाणवत नाही. ही स्लाइड बघा. आजचा ताण कसा वेगळा आहे हे किती छान दाखवलंय. विचार करा, आपले पूर्वज फक्त तेव्हाच टेन्शनमध्ये असायचे जेव्हा समोर एखादा खरा धोका म्हणजे एखादं जनावर वगैरे असेल. पण आपण सतत येणारे मेसेजेस, ईमेल्स आणि नोटिफिकेशन्समुळे आपलं शरीर कायम एका हलक्या तणावाखाली असतं आणि यामुळे हळूहळू आपल्या शरीराची झीज होते. तर मग चांगला आहार, मित्रपरिवार आणि कमी ताण ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र बांधून ठेवणारी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे जीवनाचा उद्देश. जपानमध्ये याला इकिगाई म्हणतात, तर पाश्चात्य जगात विक्टर फ्रँकल यांनी अशीच एक संकल्पना मांडली, लोगोथेरपी. या थेरपीनुसार माणसाची सगळ्यात मोठी प्रेरणा आनंद किंवा यश मिळवणंही नसते, तर आपल्या आयुष्यात एक अर्थ शोधणं ही असते. लोगोथेरपीची प्रक्रिया या 5 टप्प्यांमधून जाते. ती व्यक्तीला आयुष्यातल्या रिकामेपणाची जाणीव करून देते आणि मग त्यातूनच जीवनाचा उद्देश शोधायला मदत करते. एकदा का तो उद्देश सापडला की मग कोणतंही संकट लहान वाटू लागतं. फ्रँकल अनेकदा नीत्शेचं हे वाक्य सांगायचे, ज्याच्याकडे जगण्यासाठी का आहे तो जवळजवळ कोणतेही कसे सहन करू शकतो. खरं तर यातच इकिगाई आणि लोगोथेरपीचा सार दडलेला आहे. जर जगण्याचा उद्देश स्पष्ट असेल तर मार्ग कितीही कठीण असला तरी चालतो. आणि शेवटी तोच प्रश्न जो इकिगाई आपल्याला विचारायला शिकवतो, सकाळी उठण्यामागचं कारण काय आहे? आपापल्या आयुष्यात ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यातच कदाचित दीर्घ आणि आनंदी जीवनाचं रहस्य दडलेलं आहे.